सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रहो, जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात एक खूप मोठे अपडेट समोर आलेले आहे। ती माहिती आपण सविस्तरपणे बघणारच आहोत। पण तत्पूर्वी अशा नवनवीन अपडेटसाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील। खूप दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेली होती। त्याच अनुषंगाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी नुकतेच जुन्या पेन्शन योजनेबद्दल एक खूप मोठे अपडेट समोर मांडलेले आहे। शिक्षक बंधू भगिनींच्या मनात जुन्या पेन्शन योजनेविषयी जे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला या व्हिडिओत मिळणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी जळगाव येथे श्री किशोर दराडे यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने बोलत होते। त्या प्रचार सभेत त्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन आणि इतर मागण्या याविषयी आपले मत मांडलेले आहे। खरं म्हणजे ही निवडणूक जी आहे शिक्षकांची आणि शिक्षक याचं जे काय आदराचं स्थान आहे ते आईवडिलांनंतर शिक्षकाचं स्थान आहे। आपल्या प्रत्येकाचे, आपण कोणी मुख्यमंत्री असो, मंत्री असो, आमदार असो आणि नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता असो, शिक्षकाचं स्थान जे आहे अतिशय आदराचं आहे। कारण शिक्षक आपली भावी पिढी घडवतो, त्याच्यावर संस्कार घडवतो, त्याला आकार देण्याचं काम करतो आणि तीच आपली ही देशाची तरुण पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत असतो। आणि म्हणून शिक्षक जेव्हा आपलं विद्यादानाचं काम करतो त्यावेळेस त्याच्याही काही अपेक्षा असतात, त्यांचेही काही प्रश्न असतात आणि म्हणून मग ते सोडवणं हे शासनकर्त्यांचं काम असतं। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा जुन्या पेन्शनचा विषय आला ते जुने पेन्शन मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं, कोणी देईल असंही वाटलं नव्हतं। परंतु जेव्हा संप झाला, महाराष्ट्रात सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक संपावर गेल्यानंतर मी जेव्हा त्यांना बोलवलं, प्रतिनिधींना, प्रमुखांना, आणि त्यांना मी एकच सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे। आणि मार्ग काढत असताना शेवटी सरकारचा हा जो काही गाडा आहे हा डोलाराही चालला पाहिजे आणि आपल्या ज्या काही कमिटेड ज्या काही गोष्टी आहेत, जो खर्च आहे तोही भागवला पाहिजे, प्रकल्पही झाले पाहिजे, सर्वसामान्य लोकांच्या योजनाही सुरू राहिल्या पाहिजे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना देखील न्याय मिळाला पाहिजे। आणि असं सांगितल्यानंतर त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि संप मागे घेतला। त्यावेळची परिस्थिती आपल्याला माहीत आहे, फार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये अतिशय तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, त्याचं आपण सगळे साक्षीदार आहोत। परंतु मग संप मागे घेत असताना त्यांनी मला सांगितलं, मुख्यमंत्री महोदय, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला माहीत आहे तुम्ही एकदा बोललात की ते देणार, शब्द पाळणार। आणि मग मी, देवेंद्रजी, आम्ही अजितदादा बैठक घेतल्यानंतर मग मी जो काही शब्द दिला होता तो शब्द जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय आपण घेतला सरकारने आणि जाहीरपणे घेतला। आणि त्यामध्ये अनेक प्रश्न होते, छोटे मोठे। आपण कमिटी नेमली होती, त्या कमिटीच्या माध्यमातून काही प्रश्न सुटणार होते आणि हे करत असताना त्यावेळेस मात्र आपल्या शिक्षकांचं जे आहे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना देखील जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी होती। त्यावेळी आम्ही सांगितलं ही पण मागणी आम्ही मान्य करणार, सरकार हे जे काही निर्णय आहे तो घेणार। आणि म्हणून तो दिलेला शब्द आहे तो आपण शब्द पाळत इथपर्यंत आलो आहे। त्याचबरोबर 20%, 40%, 60% अनुदान जे आहे त्या शाळा ज्या 2011 साली अस्तित्वात आल्या त्याच्या प्रचलित धोरणानुसार पुढं अनुदान मिळालं पाहिजे, ही देखील एक आपली मागणी आहे। शाळांना वेतनेतर अनुदान 7व्या वेतन आयोगानुसार मिळालं पाहिजे, ही देखील आपली मागणी आहे। आणि त्याचबरोबर आदिवासी आश्रमशाळेची कामकाजाची वेळ पूर्वीप्रमाणे म्हणजे 11 ते 5 झाली पाहिजे अशा प्रकारची देखील मागणी आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो
की शेवटी गुलाबराव मगाशी म्हणाले तसं आपले दराडे कलाकार आहेत, तसे आपले शिक्षक देखील या राज्याचा एक प्रमुख कणा आहे। एक शिक्षक या राज्याचा एक वैभव आहे आणि शिक्षकाने ठरवलं की तो काय करू शकतो, इकडचं तिकडे करू शकतो, इकडचं इकडे करू शकतो किंवा इकडचं इकडे करू शकतो। बरोबर आहे ना? शिक्षकाचा एक एक शिक्षक खूप लोकांच्या संपर्कात असतात। जसं एक एक संस्था शेकडो हजारो लोकांच्या संपर्कात असते, तसा एक एक शिक्षक देखील अनेक लोकांच्या संपर्कात असतात। आणि मग ते सरकारच्या कामाच्या बद्दल, सरकारचं जे काही काम आहे त्याचं जे सरकारचं बद्दल जे मत निर्माण करण्याचं काम देखील शिक्षक करत असतात। आणि त्यामुळे शिक्षकांना कधी कोणी नाराज करू नये ही आमच्या सरकारची भूमिका आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, वेळ पण बराच झाला आहे आणि शिक्षक हा एक समाजातला महत्त्वाचा घटक आहे।